नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. त्याचबरोबर याच्या भावामध्ये रोजच्या रोज बदल होत असतात. तर हे बदल आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून आपल्यापर्यंत शेतमालाचे दर रोजच्या रोज समजतील. तर आता आपण गुलटेकडी मार्केट यार्ड या ठिकाणी टेम्पो या विभागामध्ये आपण या ठिकाणी आपण पाहू शकता. या ठिकाणी सीझन असल्यामुळे आवड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जन्मासाठी साधारणतः कमीत कमी 30 रुपये ते 80 रुपये एवढा दर किलोसाठी आता किलोसाठी आपल्याला मिळालेला आहे. तर या ठिकाणी लिंबाची आवक वाढलेली आहे. त्याचबरोबर उन्हाळ्याचा सुरू असल्यामुळे लिंबांना मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. या ठिकाणी आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटी याच्यामध्ये आपल्याला डाळिंबामध्ये पाहायला मिळते. तर आज डाळिंबासाठी साधारणतः 100 ते 130 रुपये एवढा दर या ठिकाणी आज मिळालेला आहे. तर पाहू शकता क्वालिटीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला बादामध्ये बदल भावामध्ये बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी फणस पाहायला मिळते. फणसासाठी साधारणतः 20 ते 25 रुपये किलो या दरम्यान आज रेट मिळालेला आपल्याला पाहायला मिळते. तर आता आपण या विभागामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता साधारणतः चिकू लहान क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी चिकू आपल्याला पाहायला मिळते. तर आपण आता विचारूयात की चिकूसाठी साधारणतः दर काय चालू आहे. तर चिकूसाठी काय दर चालू आहे आता? 20 रुपये ते 5 रुपये. 5 रुपये किलो ते 20 रुपये किलो, जास्तीत जास्त 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चिकूचा आज दर पाहायला मिळते. मार्केट थोडंसं चिकूसाठी पूर्ण उतरलेलं पाहायला मिळते. तर काल साधारणतः मार्केटमध्ये चिकूचा जास्तीत जास्त दर 30 ते 35 रुपये किलो या ठिकाणी होता. परंतु आज मालाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. त्याचबरोबर मार्केटमध्ये थोडंसं मंदीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला आज चिकूसाठी पाहायला मिळते. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहू शकता बदाम आंब्याचे मोठ्या प्रमाणात आवक त्याचबरोबर विक्री होताना पाहायला मिळते. तर बदाम आंब्यासाठी साधारणतः 60 रुपये ते 70 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला आज दर पाहायला मिळालेला आहे. तर आंब्यासाठी पाऊस पडल्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं आंब्यासाठी मार्केट उतरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता अंजिराची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला क्वालिटी अंजिरासाठी आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण बॉक्स पॅकिंगमध्ये पण आपण पाहू शकता अंजीर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. मार्केटमध्ये अंजिरा साधारणतः एक 25 ते 30 रुपये किलो या दरम्यान अंजिरासाठी आज भाव चालू आहे. तर आता आपण या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे पपई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचसाठी आपल्याला पपईसाठी साधारणतः रेट जो आपल्याला पाहायला मिळते आज तो साधारणतः एक 12 ते 15 रुपये किलो या दरम्यान आपल्याला पपईसाठी आज रेट मिळालेला आहे. तर ही कच्ची पपई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर ही पपई पिकण्यासाठी साधारणतः 2 ते 3 दिवस कालावधी लागतो. आपण या ठिकाणी आपण पाहू शकता कॅरेटमध्ये कच्चे आंबे या ठिकाणी देवगड हापूस तसेच रत्नागिरी हापूस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर साधारणतः आंब्याचे जे दर आहेत सध्या स्थिर असून मार्केटमध्ये मंदीचं वातावरण आहे. खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या कमी आहे. तरी पण 1-2 ते 3 दिवसांमध्ये मार्केटमध्ये थोडंसं तेजीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवण्यात येत आहे. तर आता या ठिकाणी आपण खरबूज जे आहे मिडियम साईजची खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर खरबूज सध्या साधारणतः 18 ते 20 रुपये किलो या दरम्यान खरबूजसाठी बाजारभाव चालू आहे. तर आता आपण या ठिकाणी पाहू शकता अननस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक त्याचबरोबर
दरामध्ये आपल्याला या ठिकाणी आज बदल पाहायला मिळतो. काल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक होतीच, त्याचबरोबर दरामध्ये मोठा फरक या ठिकाणी आज पाहायला मिळतो. तर काल 2000 रुपये डझन या ठिकाणी अननसासाठी भाव मिळाला होता, परंतु आज मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला 1500 रुपये डझन एवढा आज अननसासाठी भाव पाहायला मिळतो. तर हे होते आजचे फ्रूट मार्केटमध्ये दर. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमधून कळवा. तर त्याचबरोबर आपण जर शेतकरी असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत रोजच्या रोज गुंतकडी मार्केट या ठिकाणचे शेतमालाचे दर आपल्यापर्यंत पोहोचतील. तर याचा फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे. तर आपण जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आपण जर शेतकरी नसाल तर जे कोणी आपले मित्र नाते शेतकरी बांधव असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना नक्की यापासून थोडासा फायदा होणार आहे. तर शेतकरी बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. असेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.